मिरजेला फार मोठा इतिहास आहे. मिरजेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेचं जतन करून पुढील पिढीला ते ज्ञात करून देणं गरजेचं आहे, असं मत राजासाहेब ऑफ मिरज श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांनी व्यक्त केले. राजासाहेब ऑफ मिरज श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते मिरजेतील पीएम श्री मिरज हायस्कूल शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेटनी राजासाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांना मानवंदना दिली. पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज इथं भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे मिरज नगरीमध्ये शिक्षणाची रोपं रुजविणाऱ्या मिरजेच्या पटवर्धन राजघराण्याचे वंशज हिज हायनेस श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज राजासाहेब ऑफ मिरज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या मंगल प्रसंगी श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज, युवराज साहेब ऑफ मिरज तसेच सौ श्रीमंत अनुसया राजे पटवर्धन महाराज, युवराज्ञी साहेब ऑफ मिरज यांची विशेष उपस्थिती लाभली. ध्वजारोहणानंतर मिरज हायस्कूलच्या एनसीसी व आरएसपी पथकानं प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर उत्कृष्ट कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पीएम श्री मिरज हायस्कूलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिरसपूर्ण व देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर भावविभोर झाला. तसेच झाडे लावा झाडे जगवा या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या गीतांवर विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांनी मिरज हायस्कूलशी संबंधित ऐतिहासिक आठवणींचा पट उलगडून सांगितला. मिरज हायस्कूलच्या मिरज शैक्षणिक विकासातील महत्त्वपूर्ण वाटा त्यांनी अधोरेखित केला. श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांनीही प्रशालेच्या भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पटवर्धन राजघराण्याच्या मान्यवरांनी मिरज हायस्कूलमधील विविध शैक्षणिक व व्यावसायिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. यामध्ये एनसीसी, आरएसपी, अटल टिंकरिंग लॅब, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर, आभासी प्रयोगशाळा, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, 150 वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या विज्ञान प्रयोगशाळा, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ऑटोमोबाईल व रिटेल लॅब तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत क्रीडा विभागाचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक सचिन कांबळे यांनी केले. यावेळी प्रशालेचे वरिष्ठ लिपिक नरेंद्र कांबळे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवत मिरज हायस्कूलचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला. त्यावेळेच्या काळामध्ये मुलांना मुलींना शिक्षण देण्याची ही प्रक्रिया सुरू झालेलीच होती. तर हे जे हा जो वसा मिरजेला मिळालेला आहे तो वसा असाच पुढं चालू ठेवावा आणि त्याच्यामध्ये भर पडत जावी अशी माझी अपेक्षा. मिरजेला फार फार मोठा इतिहास आहे. तो इतिहास आपण समजून सांगितला पाहिजे. त्यासाठी जरा वेगळा आहे. जसं आपण जनरल नॉलेज म्हणतो ना, तर ह्या अशा थोड्या गोष्टी एक 4-4 गोष्टी सांगितल्या पाहिजे. मानसिंगराव कुलकर्णींकडून तुम्ही घेऊन घ्या आणि 4-4 गोष्टी या मुलांना समजावून सांगा अशी माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे. तर आपण आता हे मी नुसती जनरल बोललेलो आहे. तर आपण मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आपले आभारी आहे. असेच आपले संपर्क राहावेत. आणखी काय माझ्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत तिथं आपण पॅलेसवर या, आपण डिस्कस करूया. या शाळेचे मला संबंध राहावा अशी माझी इच्छा आहे. स्वातंत्र्य दिनाची सगळ्यांना शुभेच्छा. पण माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना आपल्या शाळेबद्दल प्रेम वाटावं आणि आपुलकी वाटावी आणि असं वाटावं की आपण पुढे जाऊन काहीतरी मोठं करावं. कारण आपल्या ही शाळेची आणि ह्या मिरजेची ही एक हे वारसा आहे आपल्याकडे. तर आपण हा वारसा पुढे घ्यावा आणि हा वारसा आपल्या सगळ्यांचा आहे आणि आपल्याकडनं हा वारसा पुढे जाईल अशी मला खात्री आहे. 1863 साली आपली ही शाळा पहिल्यांदा सुरू झाली. म्हणजे जवळजवळ 5 वर्षानंतर, फक्त 5 वर्षानंतर जेव्हा फॉर्मल एज्युकेशनची स्थापना झाली भारत देशामध्ये, तेव्हा 5 वर्षानंतरच आपली ही शाळा सुरू झालेली आहे. त्याच्या आधी कॉलेजेस होते, तर डायरेक्टली लोक कॉलेजमध्येच जायचे, लोक शाळेमध्ये जायचे नाहीत.
पण मग 5 वर्षानंतर आपल्या अशा संस्थेची निर्माण झाली. मिरज हायस्कूल ह्या त्याच्यापैकी एक संस्था आहे आणि म्हणून मिरजेला त्याच्यामुळे खूप मोठा फायदा मिळाला. काय फायदा मिळाला आपल्या मिरजेला? आपलीच लोक जाऊन सगळ्या गव्हर्नमेंट जॉब्समध्ये गेली. आपलीच लोक पहिला मुंबई प्रेसिडेन्सीचा पहिला गव्हर्नर आपलीच लोक झालेली आहेत. आपल्या ह्या शाळेचा हा वारसा आहे की आपण जाऊन तिथे राज्य केलेलं आहे. तर हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि फक्त हा विद्यार्थ्याचा श्रेय नाहीये, हे सगळं शिक्षकांना पण जातं. कारण चांगला शिक्षक मिळाला, चांगला गुरु मिळाला तर मगच आपण पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. शेवटी मार्गदर्शन देणारा मनुष्य पण चांगला लागतो आणि मार्ग घेणारा पण चांगला मनुष्य लागतो. तर आपल्याकडे तशा पद्धतीने खूप चांगले शिक्षक पण असलेले आहेत.